श्रीराम जय जय राम। संतांनीच भगवंताला सगुणात आणले। सर्वात अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे। पूजा करताना मी तुझा दास आहे असे म्हणावे, म्हणजे प्रेम येते। यात लाज वाटायचे काहीच कारण नाही। आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी। आम्ही इतर कित्येकांचे दास होतो आणि इतक्यातून उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार। मग पूजेत अर्पण भक्ती कशी येणार? आपल्याला जे जे आवडते ते मनाने भगवंताला अर्पण करावे। इथे सर्व काही मनानेच करायचे असते। नुसते शरीराने काबाड कष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही। चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणा आला। असा अंगचोरपणा करू नये। भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय। सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात। ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे, म्हणजे त्यामध्ये प्रेम येते। आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना, म्हणून त्याला सुद्धा मग ती सवय लागते। आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते। ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते आणि ते पुष्कळ काळ टिकते। शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडते। जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे। सर्व भोग भोगून काळजी नसणे हे खरे उपासनेचे मर्म आहे। उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे, हे तेज फार विलक्षण असते। पैशाचे किंवा विद्वत्तेचे तेज जितके नसते, ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो। एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे। त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असते। परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले। तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे। कसे वागावे, काय करावे वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे। परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला। या गोष्टींचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात, त्यांची उपासना आपण सोडू नये। भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे। संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्य मूर्ती तुझी आहे। तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे। ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल। भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे। श्रीराम जय जय राम। समर्थ शिष्या वेणास्वामी भाग 17। खडतर मार्ग चालाविशी हात धरोणी माझा, त्रिभुवनी श्रेष्ठ सद्गुरु देव माझा।
किती स्थवन गावे शब्द मुका होई माझा, सदैव मनी माझ्या ध्यास सद्गुरु तुझा. बोलता बोलता आई वडिलांनी समर्थापासून अनुग्रह घेतल्याचे कळल्यावर तर वेणाबाई खूप आनंदी झाल्या. त्यांना गहिवरून आले. सद्गुरु कृपेचीच ती खूण आहे अशी त्यांची खात्री झाली. वेणाबाई बाबांच्या बरोबर भागवत, रामायण, ज्ञानेश्वरी या विषयावर चर्चा करत. आत्यांना पण आपल्या भाचीचे लाघवी बोलणे, तिची समज ऐकून आनंद झाला. आपल्या भावाला म्हणाल्या, वेणीचं हे बोलणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. तिच्या ज्ञानात भर पडायला हवी. तेव्हा तू तिला समर्थांच्या कीर्तनाला घेऊन जा बाबा. मी तुला माझ्यासाठी काही मागितलं नाही, पण पोरीचा हा ओढा आध्यात्मिक आहे, नाही म्हणू नकोस. त्यांची कीर्तने ऐकली म्हणजे पोरीच्या मनाला थोडा दिलासा मिळेल. त्यांनी मान हलवून मुकी संमती दिली. आत्यानं प्रेमाने वेणाला जवळ घेतलं. या उजाड वाळवंटात कुठेही प्रेमाचा झरा परमेश्वरानं निर्माण करावा. आई अंबाबाई बघतेस ना ग, का तू पण झाली सांधळी? एखादं तरी दान टाक ग बाई पोरीच्या पदरात. तुझ्या दारात आम्हाला यायला बंदी, पण या माझघरात तरी पदर पसरायला संधी दे बाई. तुला काही मागत नाही मी, पण पोरीला अध्यात्माची ओढ आहे, तेव्हा तिला ज्ञानी बनव. असं म्हणून जमिनीवर डोकं टेकलं. डोळ्यांतून वाहणारे अश्रू अंबाबाईच्या चरणाची पाद्यपूजा करत होते. अंबाबाईने सुद्धा त्यांची आळवणी, विनवणी गाराने ऐकले असावे. जणू काही वेणाचं मनच आत्यांच्या मुखातून बोलत होतं. तिला हलकं वाटलं असणार, कारण तिची मुद्रा, चेहऱ्यावर असणारे भाव आध्यात्मिक ओढ दाखवत होते. शेजारी पाजारी, नातेवाईक, ओळखीचे, मित्रपरिवार मात्र वेणीचे सासरचे तिला कायमस्वरूपी कोल्हापूरला माहेरी सोडून गेल्याच्या चर्चेत रंगले होते. पांढऱ्या पायाची पोरगी आहो, जन्माला आली, दणक्यात बारसं काय झालं आणि त्या बोडकी होऊन कायमस्वरूपी घरी आली. पण आईबापाला हे मान्य नाहीच. लहानपणापासून नुसत्या चौकशा आणि काय तो म्हणे अभ्यास. अक्षरं काय काढायची, अंक काय लिहायची, काय ते पोथी वाचन. बापाला भारी कौतुक होतं. स्वयंपाक पाणी येत नसेल, नुसतं लुबरं बोलणं आहो. सासरी नक्की शीत झाली असेल. हिच्या घरात जाण्यानं बिचाऱ्यांना दुःख भोगावं लागलं. म्हणून नको घरात आपदा. मी तर म्हणते आपदा नव्हे अवदसा, म्हणून आणून सोडली असेल इथे. आता बसा म्हणावं कवटाळून. हे ऐकून वेणाबाईंना न केलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागत होती. पण एक गोष्ट नक्की खरी होती, सोन्याला तावून सुलाखून निघाल्याशिवाय झळाळी येत नाही. भाग 18. भय संपता मणीचे, येते साधनेची गोडी. रामरायाने सांगितले अहंकार मणीचा सोडी. भावना व्यक्त होता भक्ती वाढे थोडी. चाखल्यावरच कळते अमृतांची गोडी. वडिलांबरोबर वेणाबाई रोज समर्थांच्या कीर्तनाला जाऊ लागल्या. समर्थांच्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्द चित्तात साठवू लागल्या. समर्थांना त्या पाहू लागल्या म्हणजे त्यांचे सर्वांग नेत्र बनत असत. समर्थांचा उपदेश ती ऐकू लागल्या म्हणजे त्यांचे सर्वांग कान होत असत. त्यांना पटले की ते शब्द ज्ञान नाही, हे अनुभवाचे बोल आहेत. ज्या ईश्वरासंबंधी ते सांगत आहेत त्या ईश्वराला त्यांनी पाहिले आहे. त्या ईश्वराशी त्यांचे संभाषणही झाले आहे. त्या परब्रह्माचे स्वरूप ते सांगत आहेत. ते परब्रह्म त्यांच्या हृदयी पूर्णपणे प्रकटले, विकसले, उमटले आहे.
ज्या सत्याचा ते प्रचार करीत आहेत त्या सत्याचा त्यांना साक्षात्कार झाला आहे. ते जे काही बोलतात ती माणसाची वाणी नाही, ती दैवी वाणी आहे. ते अनुमानाचे शब्द नसून अनुभूतीचे संगीत आहे. या सर्वांपेक्षा वेणाबाईंना आश्चर्य वाटले ते याचे की हा संन्यस्त पुरुष केवळ निवृत्तीचा उपदेश करीत नाही, तर सामान्य माणसाचा प्रपंच सुखाचा कसा होईल याची काळजी वाहतो. बागकाम कसे करावे, शेती कशी करावी, विटांची भट्टी कशी भाजावी, इमारत कशी बांधावी, प्रपंच कसा करावा, या व्यावहारिक शिकवणीपासून राज्य कसे करावे व स्वराज्य का मिळाले पाहिजे या तत्त्वज्ञानापर्यंत पोहोचणारी समर्थांच्या विचारांची गरुड झेप पाहून वेणाबाई अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्या. त्या भारावून गेल्या, समर्थमय होऊन गेल्या. वेणाबाईंना लागलेला समर्थांचा छंद हळूहळू वाढू लागला. आपल्या मनातील प्रश्न, त्यांना मिळणारी समर्पक उत्तरे, विचारांना मिळणारी गती, सारं काही अचंबित करणारं होतं. समर्थांचे मनाचे श्लोक त्यांचा अर्थ जगण्याची उमेद वाढवणारा होता. आज सांगितलेला श्लोक त्यांना फार आवडला होता. भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धरी धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. याचा अर्थ आठवत वेणाबाई घरी निघाल्या. समर्थ सांगत होते, परमेश्वर आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही. हे निरनिराळ्या उदाहरणाने समर्थ समजावून सांगत होते. आपण सामान्य माणसे संसाराला, प्रपंचाला घाबरतो. त्यात येणाऱ्या संकटांनी घाबरून जातो. संसार हा असत्य आहे, त्याला अस्तित्व नाही, तरी आपण घाबरतो. आपली भगवंतावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे, तो आपल्याला सर्व संकटातून पार करतो. हे माहीत असूनही आपण धैर्याने आलेल्या प्रसंगाला तोंड का देऊ शकत नाही. संसारात आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. कोणता तरी आधार आपल्याला आहे म्हटले की आपण कोणत्याही गोष्टीचा सामना करतो. जर प्रत्यक्ष भगवंताचाच आधार मला आहे, मग भीतीचे काय कारण? त्याने शस्त्र संन्यास घेतलेलाच नाही. तो सर्व प्रहरनयुध आहे. रामाचे सामर्थ्य अलौकिक आहे. तो हृदयवत्सल आहे. तो भक्तांची उपेक्षा करणारच नाही. या विचारात वेणाबाई कधी घरात आल्या त्यांचं त्यांना कळलंच नाही. आत्याचा वेणा वेणा, अगं वेणे या हकेने त्या भानावर आल्या. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.